शोले या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच 15 ऑगस्ट 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली. शोले हा एक असा चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी तर ठरला होताच, पण प्रत्येक सिनेरसिकाने निदान एकदा तरी नक्कीच पाहिला असेल. आता याला काही अपवाद असू शकतात, तर या फिल्मसोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक कलाकाराला जनतेकडून आणि इंडस्ट्रीकडून खूप प्रेम मिळालं. पण या चित्रपटाशी जोडली गेलेली एक व्यक्ती किंबहुना या चित्रपटाच्या यशामागे ज्यांचा महत्वाचा वाटा होता, त्या व्यक्तीला मात्र म्हातारपणात अत्यंत गरिबी आणि संकटांचा सामना करावा लागला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. कोण होती ती व्यक्ती हे जाणून घेताना आपल्याला 1976 सालचा 23वा फिल्मफेअर अवॉर्ड आठवावा लागेल. तर शोले या चित्रपटाला त्यावेळी 10 कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशन होतं. पण शोले या चित्रपटाला त्या वर्षीचं एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड हे बेस्ट एडिटिंग या कॅटेगरीमध्ये मिळालं होतं आणि एडिटर होते एक मराठी व्यक्ती, ते म्हणजे MS शिंदे उर्फ माधव S शिंदे. शोलेच्या जवळपास 3 लाख फूट लांब रीलला एडिट करून MS शिंदे यांनी 18,000 फुटांच्या रीलमध्ये बसवलं होतं. बरेचसे सीन सेन्सॉर बोर्डाकडून देखील काढून टाकायला सांगण्यात आले होते. त्यानंतर 2005 सालच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये शोलेला बेस्ट फिल्म ऑफ द 50 इयर्स असा एक विशेष पुरस्कार देखील मिळाला होता, पण तोही तब्बल 30 वर्षानंतर. MS शिंदे यांनी 60च्या दशकात फिल्म एडिटिंगच्या करिअरला सुरुवात केली होती. प्रसिद्ध निर्माता GP सिप्पी यांच्या ब्रह्मचारी, सीता और गीता, शान, शोले यांसारख्या अनेक चित्रपटांचं एडिटिंग MS शिंदे यांनी केलं होतं. कमाल अमरोही यांच्यासोबत रझिया सुलताना ही फिल्म MS शिंदे यांनी डिरेक्ट देखील केली होती. IS जोहर यांच्यासाठी बेवकूफ ही फिल्म एडिट केली होती. सुलतान अहमद यांच्यासाठी गंगा की सौगंध एडिट केली होती. दूरदर्शनवरील लोकप्रिय शो बुनियाद याचं देखील एडिटिंग MS शिंदे यांनीच केलं होतं. तसंच सोहनी महिवाल, शक्ती, सागर, चमत्कार अशा चित्रपटांचं एडिटिंग देखील MS शिंदे यांनीच केलं होतं. 1995 मधील जमाना दिवाना हा चित्रपट MS शिंदे यांच्या करिअरचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ते फिल्म इंडस्ट्रीमधून रिटायर्ड झाले. खरं तर रिटायरमेंट नंतर MS शिंदे यांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. ते मुंबईच्या परेल विभागातील एका बिल्डिंगमध्ये त्यांच्या लहान मुलीसोबत, ज्यांचं नाव अचला आहे, त्यांच्यासोबत राहत होते. अचलापेक्षा 2 मोठ्या मुलींची ऑलरेडी लग्न झाली होती. अचानक एके दिवशी त्यांची बिल्डिंग काही कारणास्तव कोसळली आणि तिथूनच MS शिंदे यांचं जीवन हालाखीचं होत गेलं. म्हातारपणात ते आजारी तर असायचेच, पण अचानक घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना धारावीमधील एका झोपडीत राहावं लागलं. धारावीत आल्यापासून शिंदे जास्तच आजारी पडू लागले. त्यांची लहान मुलगी अचला स्वतःचा छोटासा केकचा बिझनेस सांभाळत वडिलांची काळजी घेऊ लागली. मोठ्या मुलीही शक्य तेवढी मदत वेळोवेळी करत होत्या, पण फिल्म इंडस्ट्रीकडून MS शिंदे यांना कोणतीच मदत मिळाली नाही. एकदा त्यांनी मदतीसाठी फिल्म एडिटर्स असोसिएशनला पत्र लिहिलं होतं. त्यावेळी त्यांना 5,000 रुपयांची मदत करण्यात आली होती, पण त्यानंतर मात्र त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की तुम्ही मोठ्या कलाकारांकडे का मदत मागितली नाही. याचं उत्तर देताना शिंदे म्हणाले होते की कलाकार केवळ पैशांसाठीच काम करतात, ते दुसऱ्या कोणाची मदत करण्यासाठी काम का करतील आणि मी तरी त्यांच्याकडे मदत मागायला का जावं. एका इंटरव्ह्यूमध्ये MS शिंदे यांची मुलगी अचला यांनी सांगितलं होतं की असं बऱ्याच वेळा झालंय की निर्माते माझ्या वडिलांकडून काम करून घ्यायचे, पण त्याचे पैसे काही द्यायचे नाहीत. आमच्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी वडिलांच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाहीत. आता मुद्दा येतो की राजकारण्यांकडून काही मदत मिळाली होती का, तर एक मदत नक्कीच मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, जी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच एक भाग आहे, तिच्या मार्फत अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांच्याद्वारे शिंदेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत मिळाली होती. बॅरिस्टर AR अंतुले यांनी देखील दरमहा काही रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यासोबतच एक रकमी काही रक्कम देखील पाठवली होती. पण फिल्म इंडस्ट्रीकडून कोणतीच मदत MS शिंदे यांना अखेरपर्यंत मिळाली नव्हती. जवळपास 100 पेक्षा जास्त फिल्म्स एडिट केलेल्या एडिटरचा अंतिम काळ खूप हालाखीत गेला. अखेर 28 सप्टेंबर 2012 साली MS शिंदे यांचं निधन झालं. पडद्यामागच्या या कलाकाराला हॅट्स ऑफ. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.